आलू और ले लो भालू। भालू देखो कैसा है भाई, गिला गिला स्वाद है तो जरा कमी करूया। माझा जीपे मारतो ॲक्च्युली निलेला माझा पासवर्ड माहीत नाही आणि तुम्हाला सुद्धा माहीत नाही आणि सांगणार पण नाही। चला भाऊ, बघा बिल झालेला आहे, कितना हुआ 177 1,77,00,000 खाने का बिल हो गया है। ऊपर ले जा। नमस्कार, जय शिवराय, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना। वाटले बरं 10 वाजले, फ्रेश वगैरे झालो, डायरेक्टली जायचं कंपनी। आपल्याला आज 2 डिलिव्हरी कंप्लीट करून परत आपल्याला 750 किलोमीटरचा आपल्याला प्रवास करायचा आहे मित्रांनो। आता पण आहे बरोबर गोव्यामध्ये लँडमार्क फार्माशियन कंपनी पुढे आहे, बरोबर 1.5 किलोमीटरवरती आपण अगोदर थांबलेलो पेट्रोल पंपवरती। मित्रांनो हे 2 डिलिव्हर देऊ आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे, बरोबर 750 किलोमीटरचा आपला प्रवास आहे बँगलोर पर्यंत। तर अजून सुद्धा काय रूट वगैरे काय अजून डिसाईड केलेलं नाही, कसा जायचं कसा नाही, फक्त आपल्याला हे 2 डिलिव्हरी पहिला द्यायच्यात, मग नंतर आपल्याला आत्ताच्या म्हणजे डिलिव्हरी दिल्याच्या नंतर लगेच आपल्याला निघावं लागणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ ही सुद्धा शेवटपर्यंत बघा, मागची तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ही सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण ते तुम्हाला संपूर्ण आपली जर्नी तुम्हाला समजेल बरोबर। 1160 किलोमीटरची आपली जर्नी आहे। तर मित्रांनो चला आपण या जर्नीला सुरुवात करूया। भाग 2 ला आपण जाऊया पहिला लँडमार्क फार्माशियनमध्ये जाऊया आणि डिलिव्हरी पहिली देऊया, 2 किलोमीटर द्यायचं आहे मित्रांनो। बघा या पाठच्या आपण पेट्रोल पंपनं आपण निघालो। तर मित्रांनो हे बघा आपण या लोकेशनला पोहोचलो आहे लँडमार्क। इंग्लिश तिकडे एंट्री करतोय, आता बघूया तिथे एंट्री कधी होईल। तर मित्रांनो आपण बघा चाललो आता गाडी खाली करायला। या कंपनीचं नाव आहे बरोबर लँडमार्क फार्मासियन्स। आणि मित्रांनो या कंपनीमध्ये आपल्याला मोबाईल वगैरे सगळं जमा केलेला आहे, तर त्याच्यामुळे मी निलेशलाच बाहेर ठेवलेला। निलेशला बोललो की तू जरा गाडीची वगैरे शूट कर। तर मित्रांनो आतमध्येच शिरलो, आपली एंट्री वगैरे झाली। मित्रांनो फायनली सुद्धा आपली गाडीवर खाली करून आपण बरोबर आता बाहेर पडलो। माझा कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपली गेली गाडी खाली करायला। तर चला मित्रांनो हे बघा आपण तर इथे आलो, चला आपण तर जारे बसू आता गाडीमध्ये, कारण अर्धा ते पाऊण तास आपण बाहेर होतो निलेशला घेऊन। मित्रांनो दुसऱ्या एपिसोडची आपली पहिली डिलिव्हरी झाली, आता चालू आपण आता बरोबर दुसऱ्या डिलिव्हरीची येते। मित्रांनो काहीच अंतरावरती बघा आपला लोकेशन होता, म्हणजे आपण आता पहिला डिलिव्हरी खाली केली आणि बघा आता हा मेन हायवे आहे, नॅशनल हायवे 66। आपल्याला राईट मारून परत आपल्याला हायवेला चढायचं आहे आणि आता इथनं आता बरोबर वेर्ना MIDC मध्ये जायचं आहे। मित्रांनो आपल्या महाराजांचं दर्शन झालं। मित्रांनो कशा वाटते महाराज, मित्रांनो कमेंट करा नक्की। जय शिवराय। आपण आता कंपनीमध्ये जस्ट आता बाहेर पडलो। कंपनीमधनं जेव्हा आपण एंट्री करतो कंपनीमध्ये तेव्हा त्या मॅडमनी मला भरपूर प्रश्न विचारले, का लायसन्स आहे का, PUC आहे का, फिटनेस आहे का। तर माझ्या डोक्यामध्ये फक्त एवढंच होता की माझ्या मिसेसनी माझ्यावर लग्न करताना एवढं विचारलं नव्हता। मी तिला ते सुद्धा बोललो, अहो मॅडम तुम्ही माझ्या काय लग्नाची पत्रिका काढताय का। एवढी मजा आली ना एंट्री करायला। मग फायनली आतमध्ये घुसलो, एंट्री केली आणि 15 ते 20 मिनिटात आपली गाडी खाली झाली। बरं वाटलं जरा, लगेच पहिली डिलिव्हरी आपली लगेच खाली झाली आणि लगेच आपण आता दुसऱ्या डिलिव्हरीच्या इथे चाललो आहे, ते म्हणजे वेर्नामध्ये। मंडळींनो हे बघा आपण दुसऱ्या लोकेशनला पोहोचलो आहे। ही कंपनी आहे, दुसरा लोड आहे तो खाली करायचा आहे। चला जाऊन एंट्री वगैरे करूया। निलेश जाऊन एंट्री कर, इकडे हे पेपर घेऊन जा। निलेश एंट्री करतोय तो, पण आपण जरा थांबूया बाहेर, चला। तर मंडळींनो आतमध्ये जाऊन एंट्री वगैरे केली तर ते बोलायला लागले की आत्ता तुमची गाडी खाली नाही होणार, अजून ऑडिट वगैरे चालू आहे तिकडे, त्यांचा ऑडिट चालू आहे। त्याच्यानंतर परत आता त्यांचा लंच टाईम झाला आहे, आता वाजलेत बरोबर 1:15 झालं, 2 वाजता संपेल। त्यानंतर आपल्याला 2:15 आपल्याला आतमध्ये घेतील। तेवढ्याच्या टायमामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिला म्हणजे जाऊया पहिला वेर्नाच्या सिग्नलला, तिथून मस्त जेवणाचं सामान घेऊया आणि मस्त मग जेवण करूया आणि मस्त की केलेला खायची खिचडी स्पेशल खाल्ली ना तुमच्या हातात। काय बोलतोस, चिलर खाल्लेले तेवढीच ना। नेल्या बोलतो खूप दिवस झाले खिचडी खाल्ली नाही माझ्या हाताची। तर चला पहिला जाऊन डायरेक्टली वेर्नाच्या सिग्नलला जाऊया, तिकडे सामान घेऊया जेवणाचा, बाकी राईस वगैरे सगळं, बाकी डाळ बी आणि सोल आपल्याकडे आहे सगळा, फक्त कांदा टोमॅटो बटाटे वगैरे सगळं घेऊया। चला जागा तेव्हा त्या साईडला तिकडे गाडी पार्किंग केली आहे। हा समोर आहे इंडियन ऑइलचा पंप आणि या साईडला आहे बरोबर हा वेर्नाचा सिग्नल। 2-3 असे 3 दुकानाने समोर जो मेन हायवे आहे हा सब या साईडला लेफ्टला जाईल, तो डामोली एअरपोर्टला जाईल। इथे कुठेतरी बघूया, चला जिकडे कोण नाही तिकडे आपण घुसूया, चला। मित्रांनो आतमध्ये तर आलो, मी नाही घेत आहे, निल्या घेत आहे। निल्या घेतलाच नाही याच्या आधी,
घेतलाय ना. ओले कांदे घेऊ नको आधी सांगतो. टोमॅटो सुद्धा घे. कांदा अर्धा किलो घे. टोमॅटो अर्धा किलो घे. हाँ आलू और ले लो भालू. भालू देखो कैसा है भाई. गिला गिला भाई ओला बटाटा आहे पण ठीक आहे आम्हाला भालू पण चालेल याच्या अर्धा किलो घेतलं जाऊन दे. अरे जीवाला कुठे काय पैसे बिसे कुठे वरती न्यायचे नाहीत पैसे. लक्षात ठेवा पैसा इथंच राहायचा आहे आणि इथेच संपवायचा आहे. तर त्याच्यामुळे जेवढी तुम्ही पैसा खर्च कराल लोकांवरती किंवा स्वतःवरती तेवढा तो पैसा तुमच्याकडे जास्त येणार. लक्षात ठेवा कारण पैसा अशी चीज आहे. लक्ष्मी येते. लक्ष्मी प्रत्येकाकडे गेली पाहिजे आणि प्रत्येकाकडे आली पाहिजे. तसा मी सुद्धा विचार करतो की माझ्याकडे जास्त येऊन दे. तर इलेनी सगळं घेतलेलं आहे सगळं सामान. चला भाऊ बघा बिल झालेलं आहे. कितना हुआ 177. 1,77,00,000 खाने का बिल हो गया है. माझा जीपे मारतो ॲक्च्युली. निलेला माझा पासवर्ड माहीत नाही आणि तुम्हाला सुद्धा माहीत नाही आणि सांगणार पण नाही. चला पटकन घेऊया. चला भावानं सामान तर घेतला. 187 रुपये बिल झाला. 1,87,00,000. तर त्याच्यामध्ये तिला हसतं का माहिती आहे काय. आम्ही निघालो तिथनं. बिल फक्त झाला फक्त या सामानाचा आणि मी कोल्ड्रिंक पिलो त्याचे त्यांनी पैसे घेतलेच नाही. काय म्हणजे कधीतरी होतो असा. कधी कधी आपल्याकडनं स्वतःकडनं सुद्धा आपले पैसे जातात माहिती आहे कधी कधी. पण आपण त्याला 2 मिरच्या आणि 1 लसूण दिले. 2 मिरच्या आणि 1 लसूणची म्हणजे पाकळी होती मोठी. त्याचे आम्ही एक्स्ट्रा 10 रुपये दिले. जा तुम्ही पण काय याश करणार असं असं मी त्याला बोलून आलो. चला डायरेक्ट बघ आता गाडीजवळ आलो आहे. जाऊया डायरेक्टली इथं डायरेक्ट इथं युटर्न मारूया डायरेक्ट निघूया. चला तर मित्रांनो पोचलो बघा सामान घेऊन मस्त सावळी भेटली बघा इथे. इथून टर्न मारला आणि मस्त हे बघा कंटेनरची आपल्याला सावळी भेटली. इथे सामानसुद्धा नेल्याने काढायला घेतलेलं आहे. माझं आहे बघा गॅस बाकीचं तिकडे बाटल्या भेटल्या सगळं काढायचं आहे मसाला वगैरे. तर मित्रांनो हे बघा आपली बटाटे वगैरे सगळं कापून घेतलेले आहे आणि टोमॅटो वगैरे सगळं घेतलेलं आहे. मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहेत. हे बघा आहे राईचं तेल. बाबा जन्मात कधी खाल्ला नव्हता पण इथे खायला लागते. लक्षात ठेवा कारण पैसे वाचवण्यासाठी हा राईचं तेल खूपच भारी आहे. लक्षात ठेवा. तर भावानो आपल्या जेवणाला सुरुवात झालेली आहे बघा. आता गॅस पेटवतोय. दिसणार नाही पण इथे पेचलेलं. लक्षात ठेवा. जली को आग कहते, बुजी को राग कहते और विजय को शेफ का किंग कहते. तेलेसला आपल्याला खायची होती. आपल्या हातातली मस्त खिचडी दाल खिचडी भरूया एकदम झणझणीत तिखट वापरूया. जरा तेलचा जरा मस्त जो स्वाद आहे तो जरा कमी करूया. लसूण मस्त घेतले आहे. मिरच्या कांदा टाकूया. चिकन फायनली डाळीचा टाइम आलेला टाकायचा आहे बघा. डाळ टाकूया मस्त की जरा धुतली मस्त डाळ. 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत सुद्धा टाकतोय. तर मित्रांनो फायनली हे बघा तुम्हाला दाखवतोय बघा दिसते. त्याला मस्त कुकर वगैरे लावूया आणि डन करून टाकूया. तर भावांनो आपली फायनली खिचडी झालेली आहे बघा. तर या सिटी झाली की आपण लगेच पटकन काढायला घेऊया. लोड आहे बघा फायनली झालेलं आपलं 3 सिटी. तर नाक जेवायला बसा भाऊ जेवायला बसा. तर मित्रांनो फायनली बघा आपली खिचडी. या एक खिचडी. चला टेस्ट करूया. पहिला बघूया कशी झाली ती. खूप दिवसात 4 घाट जास्त जाणार आहे जेवायला. हा ना लय मजा येईल जेवायला. जेवायला सुद्धा घेतोय बघा. ठेचा आणलेला आहे. मिरची झणझणीत जेवायचा. घरच्यासारखी फिलिंग आली पाहिजे. जेवायला या. कसा आलाय 1 नंबर. त्याच्या बरोबर लागतो. त्याच्यावर जेवायची मजाच वेगळी आहे. अप्रतिम म्हणजे अप्रतिम लय भारी. मला भाऊ पाडावड मस्त खाऊन घ्या. बरं वाटले बघा साधारण बघा 2:45 झाले. आपल्याला 2 वाजता जायचं होतं आतमध्ये पण जेवण करण्याच्या नादामध्ये आपला टाईम निघून गेलेला आहे. त्याचा तुझा जेवणाचा टाईम झालेला आहे. फटाफट जेवूया आणि जाऊया आतमध्ये. जेवायला भावना जाम भारी. सगळा तोला अर्धा फक्त राहिला आहे. निल्याला बोललो घे तर निल्या बोलतो नको जाम झाला बोल. चला आता निल्या आपली जाईल गाडी घेऊन कंपनीमध्ये आणि मी थांबेल बाहेर कारण मला एडिट वगैरे करायची म्हणून. निल्या गेला आतमध्ये गाडी घेऊन. आता आपण त्याची वाट बघूया. जरा इथे मस्त की सावळीमध्ये जरा बघा इथे आराम करूया कारण निल्या येईपर्यंत आता काय माहीत नाही. आता वाजलेत बरोबर 3 वाजलेत. इथून किती वेळ लागेल का माहीत नाही. साधारण मला असं वाटतं 1.5 तास तरी लागेल. इथून खाली करून आपल्याला लगेच परत बँगलोरच्या दिशेला जायचं आहे. अजून पुढे एक आपल्याला मोठा घाट लागेल. त्या घाटाचा अजून का नाव वगैरे आपल्याला माहीत नाही. कधी प्रवाससुद्धा केला नाही पण इथं आपल्याला मॅपवरती दाखवतो आहे 125 किलोमीटर तरी आपला बेळगाव आहे. इथनं आपला हा नवीन रूट असणार गोव्यातनं ते बँगलोरपर्यंत. निल्याची वाट बघूया आणि लगेच निल्या आला की लगेच निघूया. चला मित्रांनो हा बघा निलेश आलेला बाहेर. चला आपण आता गाडीमध्ये बसूया. गाडी खाली गेली. साईन घेतली ठीक आहे चालेल चल. तर मित्रांनो फायनली बघा आपली
सेकंड डिलिव्हरी झाली खाली. निघा गेलेला आतमध्ये कंपनीच्या दोन्ही. निघा लवकर आलास तू, फटाफट काम केलास यार. आपलं जेवण एक नंबर झालं वाटतं, पसला वाटतं जेवण आपल्याला. तिथं आपण राईट मारूया आणि बेळगावच्या दिशेला जाऊया. चला चला मित्रांनो, हे बघा आपण पाठीमागे आता जस्ट MIDC सोडली वेर्णाची आणि सिल्का या पंपामध्ये आपण आलो आहे. ॲक्च्युली लाईट लागली आपल्याला डिझेलची, इथे फुल करून घ्या. तर मित्रांनो आपण वेर्णा MIDCमधून बाहेर पडलो आणि बघा डिझेल टाकलं बरं आपण 4,000 रुपयाचा. मुंबईसुद्धा आपण टाकलेला बरोबर 4,000 रुपयाचा पनवेलमध्ये JNPTच्या इथे. आणि मित्रांनो आपण चला तर डाव्या बँगलोर. मित्रांनो हे बघा या साईडला 2 रस्ते लागलेले आहेत. हा सुद्धा एक रस्ता जातो बेळगावला, पण हा पणजीत जाईल आणि फोंड्यात जाईल, आणि हा सुद्धा जाईल बेळगावला. पण हा रस्ता माझ्या माहितीशीर आहे. मी इथे एकदा आलेलो गाडी लोड करायला जवळपासच, पण हा रस्ता मला असं वाटते अंदाजे बेळगावमध्ये जाणार आहे. चला बघूया कसा आहे एक्सपिरियन्स असणार आपला या रोडवर, कसा आपल्याला तुम्हाला अंदाजसुद्धा आपण देऊच. आणि इथे पुढेच लेफ्ट हँड साईडला फोंडा गाव लागतो. फोंडा घाट वेगळा आणि फोंडा हा गाव लक्षात ठेवा. तर चला मग चला मित्रांनो, हे बघा हा हायवे लागलेला आपल्याला, हा पणजी बेळगाव हायवे, हा या हायवेचं नाव आहे असा. आणि बरोबर पुढे लागेल आपल्याला साधारणतः 30 ते 35 किलोमीटरवरती आपल्याला घाट चालू होईल. त्याच्या पुढे लागेल आपल्याला बरोबर जे कर्नाटक बॉर्डर चालू होईल. मित्रांनो ही आहे बरोबर आता बॉर्डर आलेली आहे गोव्याची. या बॉर्डरचं नाव का माहीत नाही, पण तिकडे पोलीस वगैरे चेक करतायत काय काय आहे काय काय नाही. तर आपण एंट्री देऊन भेटतं बघा, जर जमलं तर ठीक आहे एंट्री देऊन, आता मग आपल्याला असं जायला लागेल. चला आता वाटतं मित्रांनो, आता आम्हाला जस्ट पाठीमागेच बॉर्डरला जस्ट आम्हाला अडवला. तर मी पेपर घेऊन गेलो ॲक्च्युली. त्यांना असं वाटलं की मी ड्रायव्हर आहे, पण निलेशला मी आतमध्ये ठेवलेला गाडीमध्ये. त्याला बोललो बसून आतमध्ये येऊ नकोस. आणि मला विचारला की तू पॅन्ट कुठे घातली आहेस, तर सगळं वगैरे असं विचारत होते, पेपर वगैरे सगळं काय. तर मी त्यांना डॉक्युमेंटच घेऊन गेलो डायरेक्टली. औषधाची मेडिकल म्हणजे जे आहे ते लागले फाईन भर 500 रुपये. मी बोलला दादा, तर डोका माझा गरम झाला. 500 रुपये बोलल्यावरती माझा डोका गरम. बोललो 50 रुपये देतो आम्ही, आणि जर तुम्ही 1-0 द्यामध्ये वाढवलात तर आमचा कसा होणार. कसा बसा माझा डोका जरा निलेला बोलवला, माझा डोका जरा गरम आता तो जरा शांत केला. मग त्यांना समजलं की मी सुद्धा गोव्याचा. त्यांना बोललो मी सुद्धा पेरणारलाच आहे नागवेकर. तर ते बोलले खायचा, बोललो आगरवाड्यातला. तर असं म्हणजे सगळं झाला, पण मजा आली. 50 रुपये माझे वाटले, 50 रुपये कुठेतरी आपण मस्त त्या 50 रुपयाची चहा वगैरे पिऊया आणि 5-10 रुपये कुठेतरी कोणाला तरी गरीब पोराला काहीतरी देऊन टाकूया. कारण का कोणाची नको आपल्याला हाय बी अजिबात नको. तर चला आपल्या आता घाट सेक्शन चालू होईल. पुढे आता आपल्याला लागेल बरोबर कर्नाटकची स्टेट चालू होईल, कर्नाटकचा पुढे वरती घाटावरती. चला तुम्हाला एक छोटासा एक नियम सांगतो. घाटामध्ये जर तुम्हाला चालायचं असेल तर हे बघा मित्रांनो, जर तुम्ही असे चालत असाल पाठोपाठ, तर तुम्हाला समोरचा दिसत असेल तर तुम्ही ओव्हरटेक करा. ही सिंगल लेन आहे लक्षात ठेवा, कारण येणारा समोरचा व्यक्ती गाडी घेऊन तो सुद्धा फुल स्पीडने येणार. हा जो आहे उतरण, तर त्याच्यामुळे ओव्हरटेक करून जर समोर 200 ते 150 मीटरवरती जर समजा काय दिसत नसेल तरच ओव्हरटेकला बाहेर पडा आणि मग गाडी आपल्या लेनमध्ये घेऊन या. घाट सेक्शनला जास्त करून ओव्हरटेक टाळाच महत्त्वाचं, म्हणजे कारण कधी काय माहिती आहे वेळ सांगता येत नाही, कधी येईल कधी नाही ती. हे बघा म्हणून नियमानुसार चाला, काहीच टेन्शन होणार नाही. हा बरोबर घाट आहे बरोबर पणजी बेळगाव घाट. त्या घाटाचं नाव काय माहीत नाही मला, पण खाली एक फोंडा गाव दिसलेला. चला मित्रांनो, तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घाट तर पूर्ण दाखवू शकलो नाही, पण मित्रांनो तुम्हाला असा एक दाखवतो. हे बघा मित्रांनो, बघा असा हा पूर्ण घाट आहे. तो आम्ही असा चढत आलो इथे वरती. आणि ही जी तुम्हाला समोर अशी लाईन दिसते आहे ती आहे बरोबर कर्नाटकची बॉर्डर आणि गोव्याची बॉर्डर. हा इथपर्यंत घाट आहे. तर त्याच्यामुळे अजून आपला हा प्रवास आहे तो अजून एवढा बाकी आहे. हे बघा दिसतंय.
tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when... मित्रांनो बघा इथे गोवा ते समाप्त लोंढा बेळगाव हुबळी हे सगळं इथे लागणार आहे आता आपल्याला, कारण इथे गोवा हद्द समाप्त झालेली आहे आणि आता पुढे कर्नाटकची हद्द चालू होईल बघा. बरोबर आता कर्नाटक चालू झालं आणि आपण ऑलरेडी आपण कर्नाटकची टिपी आपण आता जस्ट ऑनलाईन काढली, बरोबर महिन्याभराची काढली आपण. 1166 रुपये घेतलेत आपले. हे बघा इथे लिहिलं आहे इंटर स्टेट फॉरेस्ट चेकपोस्ट. हे बघा इथे सुद्धा बघा इथे कर्नाटका पार्किंग हे सगळ्या पार्किंगचे वगैरे लावलेले आहेत. एक चुकी बघा किती महागात पडली आम्हाला, संपूर्ण रस्ता खराब आहे. सुद्धा आम्हाला जायला मारायचा होता लेफ्ट, पण मला असं वाटलं पुढे रस्ता चांगला आहे आणि हा रस्ता डायरेक्टली धारवाडला बाहेर पडेल आणि जो लेफ्ट मारायचा होता तो बेळगावला बाहेर पडला असता. तो बेळगावचा रस्ता तरी चांगला होता, पण आपण पुढे रस्ता चांगला भेटला म्हणून याच्यामुळे आपण हा रस्ता निवडला. हा रस्ता एवढा खराब आहे ना, खूप बेकार म्हणजे बेकार. आणि रस्त्याचं नाव आहे बरोबर पणजी धारवाड बेळगाव रोड. तर हे बघा फायनली चहाचा ठिकाण भेटलेला आहे निलेशला. तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी गाडी लावली पार्किंगला गेले, कारण पाठीमागे भरपूर रस्ता खराब आहे आणि या लोकेशनचं नाव आहे बरोबर रामनगर. आणि पाठीमागेच आम्ही थांबले बरोबर चहा पिण्यासाठी. आपण फक्त चहा पिऊया, एकदम बिस्किटचे पुढे सुद्धा आपण गाडीमध्ये घेऊया खायला. चला तू पुढे आली. हा रस्ता खराब आहे जरूर. चला चहा पिऊया. मला तर जाम झोप येत होती, पण निलेश बोलला की रस्ता जामच खराब आहे, तसे चहावर मारूया. चला चहा पिऊन पटकन निघूया आता. साधारण इथनं 61 किलोमीटर धारवाड आहे, 61. तरी सुद्धा इथनं बरोबर 1.5-2 तास दाखवतात पोहोचायला धारवाडला, बँगलोरला नाही. चला चहा पिऊन निघूया. मित्रांनो हे बघा या ठिकाणी आम्ही या टोलच्या इथे थांबलो आहे. या टोलला फास्टॅग नाही आहे. हे बघा अच्छा रोड आहे ना. चला मित्रांनो आता वाजलेत बरोबर आहे बघा 7 वाजून 5 ते 10 मिनिटं व्हायला आलेत. इथे ट्रेन सुद्धा आली आहे, काय माहित नाही कुठला गाव आहे. मन्नीड ट्रॅफिक सिग्नल. भाई भारतीय रेल, सुखरूप जाओ सुखरूप घर पे जाओ, खाना बिना के सो जाओ. तर मित्रांनो हा जो संपूर्ण आपण जो प्रवास करतोय तो संपूर्ण फॉरेस्ट रस्ता आहे आणि कमीत कमी आपण 80 किलोमीटरचा आपला हा फॉरेस्ट रस्त्याने आपण प्रवास केलेला आहे. एक जो गाव गेला त्या गावाचं नाव होता अल्नावर आणि आता आपल्याला पुढे लागेल तो म्हणजे धारवाड. तर मित्रांनो बरोबर 88 किलोमीटरचा आपला जो प्रवास मित्रांनो इथे बघा संपत नाही, परंतु तुम्हाला जो हा आडवा ब्रिज दिसतोय त्या आडवा ब्रिजच्या इथनं आपल्याला हा बघा इथनं राईट मारायचा आहे आणि आपल्याला परत हायवेला जॉईन व्हायचा. आणि हा जो हायवे तुम्हाला वरती दिसतोय मुंबई बँगलोर हायवे. आणि मित्रांनो आपण जो लोकेशन आहे जे आपण आता गाडी चालते आपली तो लोकेशन आहे बरोबर धारवाड सिटी आपली लेफ्टला राहिली, पण आपण बायपासने आपण बाहेर पडतोय मेन हायवेला. मित्रांनो आपण बरोबर 4:30 वाजता निघालेलो गोव्यातनं वेर्णामधनं. साधारण आपल्याला 3.5 ते 4 तास आपल्याला लागले या संपूर्ण 88 किलोमीटर गाडी रनिंग करण्यासाठी. हुबळी मित्रांनो धारवाड वगैरे सगळा क्रॉस करून हे बघा आपला हा जो होता तुम्ही जो तुटलेला दिसतोय तो हुबळीचा टोल होता. ते दोन्ही टोल आपले बंद झालेले आहेत. खूप मोठे टोल होते, 220 रुपये धारवाड आणि हुबळीचे 2 टोल होते. तर 220 रुपये आपले आता वाचलेत. हे बघा इथे सुद्धा आपले चेकिंग चालू आहे पोलिसांची. आता आपले टिपी वगैरे सगळं काढलेलं आहे. तर मंडळींनो आपल्याला सगळ्यात पहिला टोल त्याच्यानंतर पहिला जो येतो तो डायरेक्टली हिरियूर. काहीचा टोलचं का मला एवढा अमाऊंट माहित नाही. तर 3 महिन्याच्या नंतर आपण आता चाललोय तर त्याच्यामुळे जी अमाऊंट वगैरे कुठच्या टोलची किती जायची सगळे विसरलोय. बघूया किती जातात पैसे. आता फक्त आपण 600 रुपये फक्त आपण एक टॉपअप रिचार्ज केलेलं आहे फास्टॅगला.
आपल्याला काय मुंबई ते गोव्यासाठी आपल्याला काय टोल वर काय लागलं नाही, तुम्हाला माहितीच आहे. फक्त एक अटल सेतूचाच लागलेला. इथे बघूया किती जातो. हे बघा आपलं फायनल रेडी तर झालेलं आहे. आपल्याला मेसेज सुद्धा येईल. तर चला मस्त जरा जेवण वगैरे झालेलं आहे. आता निघायची परत तयारी, कारण निल्याचा घर स्वेटर घातलाय, कारण बाहेर भरपूर थंडी आहे. निल्या कुठे भरला? बाबा पोटी खूप दिवसांनी सुकट मच्छी खाल्ली. खूप दिवसांनी ना हा. सुकट. ऍक्च्युली माझ्याकडे भरपूर सुक्या मच्छी आहेत, म्हणजे वाकट्या आहेत, म्हणजे जावळं आहे, बोंबील आहेत आणि बांगडा सुद्धा आहे. तर सगळ्या गाडीमध्येच आहे. आपल्या स्टॉक असतो पूर्ण गाडीमध्ये, मच्छी वगैरे सगळा. तर चला मित्रांनो, आपला प्रवास चालू झालेला परत एकदा. साधारण 350 किलोमीटर आपला बाकी आहे. तर निलय बोलतो की आजच्या आज जाऊन तिकडे जाऊन पोहोचूया. तर चला. तर मित्रांनो, आपण आता बरोबर दावणगिरी क्रॉस केलाय. आपण या टोलला पोहोचलो आहे. आता ॲक्च्युली भरपूर झोप येते. वाटल्या तर बरोबर बघा 1 वाजून गेला, 1:30 वाजलाय. आराम करूया, पुढे करूया, कारण भरपूर झोप येते. निलेशला सुद्धा आणि मला सुद्धा.